नमस्कार श्रोते हो. एकववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील 116 115च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू. तैसा सुख प्रवादू बरळू, विषयू एक हा. हे असो आघवी बोली, सांगपा सर्पफणीची सावुली. ते शीतल होईल केतुली, मूषकासी. जैसे आमिष कवळू पांडवा, मिनून सेवी तवची बरवा. तैसा विषय संगू आघवा, निर्भांत जाणे. हे विरक्ताचिये डीठी, जे निहाळी जे किरटी. तै पंडुरोगाचिये पुष्टी, सारिखे दिसे. म्हणूनी विषय भोगी जे सुख, ते साध्य तवची जान दुःख. परी काय की जे मूर्ख, न सेवती न सरे. ते अंतर नेनती बापुडे, म्हणूनी अगत्य सेवने घडे. सांगे पिऊ पंकीचे किडे, काय चळसी घेती. तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दुर्धर. ते भोग जळीचे जळचर, सांडती केवी. आणि दुःख यौनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती. जरी विषयावरी विरक्ती, धरती जीव. ना तरी गर्भवासादी संकट, का जन्ममरणीचे कष्ट. हे वासवे विनवाट, वाहवी कवने. जरी शब्दू नव्हेल लटिक, जरी विषयी सांडिजेल. तरी महाद्वेषिके वसिजेल. आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. म्हणूनी अविद्या जात नाथिले, ते या कारणे ते तिहिची साच दाविले. जिही सुखबुद्धी घेतले, विषय दुःख. या कारणे सुभटा, हा विचारिता विषय ओखटा. तू झने काही या वाटा, विसरोनी जाशी. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे म्हणतात, भौम या मंगळ ग्रहास जसे मंगळ हे नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजळाला जल म्हणतात, तसे विषय सेवनात सुख आहे असे म्हणणे व्यर्थ आहे. हे राहू द्या, परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितीपत सुखावह होईल. गळाला लावलेल्या मासा तोंड लावित नाही तोपर्यंत चांगले. अगदी त्याचप्रमाणे विषय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ठीक. बरं का, विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे आहे. म्हणून विषयातील सुख प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज. पण अज्ञानी लोक विषयाचे सुख भोगल्याशिवाय राहत नाहीत. हे बिचारे त्या विषयांच्या आतील सत्य स्वरूप जाणत नाहीत, म्हणून ते भोगतच राहतात. पुवात व चिखलात आरणाऱ्या किड्यांना कधी किळस येते का सांग. विषयासक्तीने त्यांचे जीवन दुःखमय झालेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेंडूकच बनतात. मासे पाण्याला सोडत नाहीत, पण
पाणी सोडताच मरून जातील. त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष विषयांचा भोग कसा निरर्थक होणार, कसा सोडतील? शिवाय जर हे जीव विषयावर आसक्त होतील तर ज्या दुःखदायक योनी आहेत त्या निरर्थक होणार नाहीत, किंवा गर्भवासात होणारी दुःखे किंवा जन्ममरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालवावा? जर विषयासक्त लोकांनी विषयभोग सोडले तर महादोषांनी कुठे राहावे? आणि मग या जगात संसार हा शब्द खोटा ठरणार नाही का? म्हणून ज्यांनी विषयापासून होणाऱ्या दुःखाला सुख मानले त्यांनीच खोटी असलेली माया खरी करून दाखवली. हे अर्जुना, विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू कदाचित चुकून त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. पै याते विरक्त पुरुष त्याजिती के जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे. अज्ञानी यांच्या हनठाई याची मातुही किरणाही देही देहभाव जिही सुवंश केले. जया ते बाह्याची भाषा नेनजेची निशेष अंतरी सुख एक अंथी परी ते वेगळेपणे भोगिजे. जैसे पक्षिया फळ चुंबिजे तैसे नव्हे विसरिजे भोगतेपणही. भोगी अवस्था एकवठी ते अहंकाराचा अचळ लोटी मग सुखेसी घे आटी गाढेपणे. तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी तेथे जळ जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशु वायू हरपे तेथ दोन्ही हे भाषा लोपे तैसे सुखची उरे स्वरूपे. सुरती तिये एशी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवनु आहे जाणती जे. विरक्त लोक विषयांना विषय मानून त्यांचा त्याग करतात, कारण ते निरश्य असल्यामुळे सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी या विषयांची गोष्टच नसते, कारण त्यांनी काम क्रोध इत्यादी वृत्ती देहात असतानाच स्वाधीन करून ठेवलेल्या असतात. ज्यांनी आत्मसुखाचे माधुर्य अंतःकरणात भोगले आहे ते बाह्य विषयाची गोष्टच मुळी जाणत नाहीत. आत्मसुखाचा भोग घेण्याची रीत निराळी आहे. पक्षी फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी भासते तशीच ब्रह्मसुख घेताना भोक्ता, भोग्य व भोग ही असते. ती न ठेवता भोगतेपणाही विसरले पाहिजे. आत्मसुख भोगताना त्याच्या वृत्तीत अशी एक अवस्था येते की त्या स्थितीत त्याचा अहंकाराचा पडदा दूर होतो व तो जीव गाढ सुखाला आलिंगन देतो. जसे पाण्यात पाणी मिसळल्यावर ते वेगळे दिसत नाही, अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या त्या आलिंगनात एकरूपता येते. किंवा आकाशात वायूचा लय झाल्यावर आकाश व वायू जसे दोन राहत नाहीत, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाला राहते. अशी द्वैताची भाषा गेली म्हणजे मग ऐक्य होते. त्यावेळी एकत्वाला जाणणारा तर दुसरा साक्षी कोण उरला आहे?
श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील 135 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.